मित्रांनो, आपलं सेमिस्टर नवीन सुरू झालंय. नवीन जोश, नवीन एनर्जीने आपलं नवीन मिशन असणार आहे 9+ CGPA. लक्षात ठेवा, जुलै ते डिसेंबर 2026 या इयर मध्ये आपलं टार्गेट असणारे मिशन असणार नवीन 9+ CGPA. आणि याच्यासाठी हा पहिला व्हिडिओ मी देतो आहे, लॉंग व्हिडिओ, की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यापासून अभ्यासाला लावतोय. ऑलरेडी युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला 15 दिवसांचं मी पूर्ण स्टडीची सिस्टीम देतोय, बरोबर, एका मिनिटामध्ये. पण इथे डिटेल व्हिडिओमध्ये आपण आपली स्टडीची जी सुरुवात करायची त्याचं पूर्ण पॅटर्न समजून घेऊया. पहिल्यांदा तर काय करायचंय, सगळे आपला जो काही सिलेबस आहे, सिलेबस पटापट डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढून ठेवा, म्हणजे आपल्याला आयडिया येईल काय अभ्यासाला सुरुवात करायची. सिलेबस सगळे पर्पल आर्ट ॲपवर फ्री आम्ही अपलोड केले. पर्पल आर्ट ॲपवर होम पेजवर तुम्ही गेले की तिथे सिलेबसचा जो टॅब आहे त्यात तुम्हाला तुमचा सिलेबस भेटून जाईल. डाउनलोड करून घ्या, अपडेटेड सिलेबस आहे. त्याच्यानंतर आता अभ्यास सुरू आपला झाला की कॉलेज सुरू होतंय. कॉलेज सुरू झाल्या आपल्याला प्रत्येक विषयाच्या नोट्स जमवायला सुरुवात करायची आहे. मग नोट्स आल्या, क्लासेस लावायचे असेल तर क्लासेस शोधायला सुरुवात करा. ऑफलाईन करू शकतात, ऑनलाईन करू शकतात. तुम्हाला वाटलं आपल्या पर्पल आर्टचे रेकॉर्डेड सबस्क्रिप्शन पण सगळ्या विषयांचे, सगळ्या ब्रांचेसचे अवेलेबल आहे. कॉम्बो पॅकेज सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे. सो कॉलेजमध्ये 7-8 दिवस गेल्यानंतर जो विषय वाटतो अवघड जाईल, फटाफट सबस्क्रिप्शन घेऊन टाका. भरपूर साऱ्या ऑफर भेटतात, पॅकेज कॉम्बो, तुमचं काम सुरू होऊन जाईल. म्हणजे सुरुवातीला आपल्याला करायचं स्टडी मटेरियल, नोट्स वगैरे सगळं, PYQ वगैरे सगळं जे तुम्हाला जमा करायचंय, क्लासेस वगैरे असतील, जे काही ठरवायचं ते. त्याच्यानंतर पुढचा प्लॅन आहे तो रोज 1 ते 2 तास स्टडी फिक्स. म्हणजे कसं, आता समजा आपलं कॉलेज आहे उदाहरणार्थ, बरोबर, टायमिंग आहे आपला 10 ते 5, उदाहरण देतो मी, लक्षात घ्या. समजा कॉलेजची ही विंडो आहे अभ्यासाची, आपली कॉलेज टायमिंग आहे समजा 10 ते 5. सो रोज किती तास आपल्याला 9+ CGPA ना, मग 9+ CGPA साठी रोज 7-8 तास अभ्यास करायला पाहिजे का, 5-5 तास करायला पाहिजे का? जरूरत नाही. पूर्ण मी टार्गेट दिलं ना, आता जुलैपासून आपल्याला डिसेंबर पर्यंत वेळ आहे, फक्त 2 तास, आणि हळूहळू सप्टेंबर पासून 3 तास. ओके, मग आता हे 2 ते 3 तास तुम्ही म्हणजे सर कसे काढायचे, कॉलेज आहे, एवढं टेन्शन आहे, क्लासेस आहे, घाबरू नका. समजा आपण सकाळी 6ला उठतोय ना, बरोबर, सो सकाळी कॉलेजला जायचं किंवा क्लासेसला जायचं किती वाजता, क्लासेस 8-1 वाजता असतात, कॉलेज 9-10 वाजता असतं. सो 8च्या आधी 1 तास सकाळी उठल्या ना किती, 1 तास सकाळी, 1 तास झालं. लवकर उठून हा 1 तास आपण काढू शकतो आरामात. आणि कॉलेज बिलेज संपलं, सगळं झालं, संध्याकाळी घरी आलो, जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर 1 तास, संपलं ना, झाले ना. रोज किती तास झाले, 2 तास दररोज झाले ना मित्रांनो, रोज. आणि लक्षात ठेवा, रोज 2 तास करू तेव्हा जेव्हा PL येईल आपली नोव्हेंबरमध्ये, तेव्हा तुमचं पूर्ण सिलेबस संपला असेल. जेव्हा पोरं अभ्यासाला लागतील तेव्हा तू रिव्हिजनला सुरुवात करशील. आणि का बरं टार्गेट 9+ अचीव्ह नाही होणार. सो 9+ CGPA साठी एकच फंड आहे, शेवट रोज 8-8 तास बिलकुल अभ्यास नाही करायचा, रोज फक्त 2 तास. यस, सकाळी कॉलेजच्या आधी 1 तास, संध्याकाळी 1 तास, बस 2च तास रोज करायचे. आणि कॉलेज रेग्युलर करायचं, 100% तुझा CGPA 9च्या वरती जातो. आणि सप्टेंबर मध्ये, कारण आता जुलै आहे, ऑगस्ट येईल, आता 2-2 तास, आणि सप्टेंबर मध्ये 3 तास, म्हणजे इकडे 1.5 तास, इकडे 1.5 तास, 3 तास. 100% पोरं सुरुवात करतील नोव्हेंबर मध्ये, तेव्हा तुझे रिव्हिजन स्टार्ट होईल, तुझं सगळं संपलेलं असेल. कळालं तुला? हाच फंड आहे आपला स्टडी सेटअपचा स्टार पॉइंट आहे. रोज 2 तास अभ्यास, जास्त काहीच नाही. क्लिअर? कॉलेज करून पण तुला मॅनेज करून दिलं. मग बाकी विकली रिव्हिजन. आता अभ्यास कसा कर, सोमवार मंगळवार, बघ अभ्यासाला ही स्ट्रॅटेजी ठेव. सोमवार आणि मंगळवार काय घ्यायचंय तुला, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, बरोबर. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. आता इथे पहिला सब्जेक्ट, इथे दुसरा सब्जेक्ट, म्हणजे सोमवार मंगळवार 2 तास भेटताय एका विषयाला, बरोबर. सोमवार मंगळवार 2 सब्जेक्ट झाले. बुधवार गुरुवार इकडे दुसरे 2 सब्जेक्ट घे. शुक्रवार पुढचा सब्जेक्ट, बरोबर. सो इथे 2 सब्जेक्ट, इथे 2 सब्जेक्ट, आणि इथे 1 सब्जेक्ट. किती सब्जेक्ट कव्हर झाले, 5. सेमिस्टरला 5 तर सब्जेक्ट असतात. आणि शनिवार जो येतो, शनिवारी मध्ये अर्धा तास रिव्हिजन. अर्धा तास काय करायचे आपण, रिव्हिजन. म्हणजे 2.5 तासात या 5 दिवसांची रिव्हिजन शनिवारी. म्हणजे कळालं तुला, विकली रिव्हिजन कधी आली ही,
शनिवारी. आता तुझे जर याच्यात विषय जास्त असतील, ऑब्विसली अजून रिझल्ट लागला नाही, रिझल्ट ऑगस्ट मध्ये लागेल, तेव्हा जर 1-2 एक्स्ट्रा बॅकलॉग आले, म्हणजे 5 सब्जेक्टचं टाइम टेबल दिलंय तुला, 7 सब्जेक्ट असले, 8 असले, म्हणजे रेग्युलर प्लस बॅकलॉग, तर मग इथे थोडा टाइम अजून वाढव, 1.5 तास कर. म्हणजे काय होईल, तुला बॅकलॉगचा पण सब्जेक्ट कव्हर करता येईल. समजा 1च्या ऐवजी 1.5 तास केला तर पाऊण तासात 2 सब्जेक्ट टाक. या पद्धतीने मॅनेजमेंट करून घे. शनिवारी कंपल्सरी रिव्हिजन, रविवारी मस्त सुट्टी. लास्ट आलं आफ्टर लेक्चर 15 मिनिट रिवाइज करा. ओके, लेक्चर नंतर जर वेळ भेटला तर केलं तर बेस्टच आहे, नाही जमलं तर मग संध्याकाळी फटकन रिव्हिजन करून घेशील. या झोपण्याच्या आधी 15-20 मिनिटात पूर्ण सकाळचा 1 तास, संध्याकाळी 1 तास याची रिव्हिजन संध्याकाळी झोपण्याच्या आधी, आणि पूर्ण आठवड्याची जी रिव्हिजन रविवारी. या स्ट्रॅटर्जीने जा, 100% तुझे विषय क्लिअर. आणि हा सेकंड इयर, थर्ड इयर, फर्स्ट इयरचे काही बॅकलॉग असले किंवा बीईचे पण सगळ्या विषयांचे कॉम्बो सबस्क्रिप्शन पॅकेजेस पर्पल ॲट ॲपवर अवेलेबल झालेले आहेत. 24 पॅटर्न, 19 पॅटर्न. सो पटापट सबस्क्रिप्शन घेऊन घे. पॅकेजला चांगला डिस्काउंट पण भेटतो, कारण पर्पल ॲट सोबत आला तर वेगळं तुला काही क्लासेस वगैरे, वेगळं मटेरियल युट्यूबवर शोध, इकडे तिकडे कुणाकडून गरज नाही. प्रॉपर सगळं मटेरियल आपल्या ऍपवर आहेच. यस, तेवढंच करायचं, मग बाकी गरजच नाही ना. 100% क्लिअर होऊन जाशील. यस, सो पर्पल ॲट ॲप डाउनलोड कर, या स्ट्रॅटर्जी फॉलो कर, विषय क्लिअर. बेस्ट ऑफ लक.